या देशामध्ये जिने शेतीचा शोध लावला आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या लोकांना अन्नधान्य पासून जेवणापर्यंत नेलं, त्या माता देवमोगऱ्याला या मोगीला वंदन करत. या देशामध्ये आदिवासींच्या तांदूळाच्या दाण्यालाही हात लावाल तर उलगुलान केल्याशिवाय राहणार नाही असा नारा ज्या बिरसा मुंडांनी दिला, त्या धरती आबाला वंदन करत. माझ्या सातपुड्यातल्या आदिवासींच्या गावांकडे वाकड्या नजरेने जरी बघितलं तरी इंग्रजांना सात समुद्राच्या पलीकडे पाठवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणणाऱ्या तंट्या मामाला वंदन करत. मला माहिती नाही या देशामध्ये झाशीची राणी लढली की नाही, पण हो, आमची आदिवासी झलकारी राणी इंग्रजांच्या विरोधामध्ये लढली. त्या झलकारी बाईला वंदन करत. भावांनो आणि बहिणींनो, इंग्रजांच्या काळामध्ये ज्या आत्ताच्या पक्षामध्ये आपण आहोत त्या पक्षाच्या लोकांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये शहादत दिली, हुतात्म्य पत्करलं, लढाई लढली आणि हा देश स्वतंत्र झाल्यानंतर सुई बनवण्याचा सुद्धा कारखाना ज्या देशामध्ये नव्हता, पंडित जवाहरलाल नेहरू नावाच्या माणसानं हा देश ताब्यामध्ये घेतला आणि या देशामध्ये भाकरा नांगल पासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या बनवल्या. आणि म्हणून 137 वर्षाचा उज्ज्वल इतिहास ज्या काँग्रेस पक्षाला आहे, त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनो, भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या समोर जो पक्षाचं चिन्ह घेऊन माणूस उभा आहे त्या पक्षाच्या आपल्या काकाच्या छातीमध्ये पाठीमध्ये खंजीर खुपसणारा आणि तरी सुद्धा विचलित न होणारा 84 वर्षाचा म्हातारा ज्यानं सांगितलं की अरे शरद पवार साहेब तुम्ही केव्हा थांबणार, ते म्हणाले महाराष्ट्राला पूर्वपदावर आणणार तर तेव्हा थांबणार. आणि म्हणून शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्त्यांनो, होय हा देश आणि मी हिंदुत्व मानतो, पण माझं हिंदुत्व शेंडी आणि जानव्याचं नाहीये. माझं हिंदुत्व इथल्या विठ्ठलाचं हिंदुत्व आहे. माझं हिंदुत्व इथल्या शेतकऱ्यांच्या मध्ये हिंदुत्व आहे असं म्हणणारे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकांच्या मावळ्यांनो, आज आपण इथे खास शिरीष दादा नाईक यांच्या प्रचार सभेसाठी इथे जमलेलो आहोत. आणि तेलंगणावरून आदिवासी आमची लढाऊ सीता अक्का इथे आलेली आहे. का तर ती सांगायला आली आहे की तेलंगणामध्ये काँग्रेसचं राज्य आल्यानंतर आम्ही काय काय केलं. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला सुरुवातीला 2 गोष्टी सांगू इच्छिते, लक्ष देऊन ऐका. ह्या 2 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे याच खांडबाऱ्यामध्ये जेव्हा 1977 मध्ये इंदिरा गांधीजी इमर्जन्सी मध्ये हरल्या होत्या आणि पूर्ण भारतभर त्यांची पिछाड होत होती, तेव्हा त्या पहिल्यांदा खांडबाऱ्याला आल्या. तेव्हा त्या प्रचंड निराश होत्या, पण खांडबाऱ्यामध्ये आल्या आणि खांडबाऱ्यातल्या आदिवासींनी सांगितलं, इंदिरा माय तू घाबरू नको, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि तिथून मग पुन्हा काँग्रेस पक्षाचा विजय झाला. आणि मग जेव्हा राहुल गांधी इथे आले आणि त्यांनी जेव्हा काँग्रेस पक्षाच्या बद्दल प्रेम बघितलं, तेव्हा त्यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्यामधल्या 4ही जागा काँग्रेस लढेल, काँग्रेस जिंकेल. आणि मी पुढचा तुम्हाला शब्द देते भावांनो, लोकसभेच्या वेळेस विधानसभेच्या 167 जागांवरती महाविकास आघाडीच्या पुढे आहे. मग ती उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे मिळून जर लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूक झाली असती तर 167 जागांवरती आपले आमदार निवडून आले असते आणि सरकार बनवायला 145 लागतात. एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार बनणार आहे आणि नंदुरबार जिल्ह्याला 2 मंत्री बनणार आहेत आणि त्यातला एक मंत्री शिरीष नाईक असेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून ही जर चूक केली आपण, शिरीष नाईक कोण आहे? शिरीष नाईक त्या माणसाचा मुलगा आहे ज्यानं नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासी
आदिवासी म्हणून नव्हे तर सर्वसामान्य सर्व माणसांचं नेतृत्व केलं आणि त्या माणसाचा आहे स्वरूपसिंग नाईक नाव आहे, त्याचा हा मुलगा आहे. आणि म्हणून वाईट दिवस आले तरी पक्ष सोडला नाही. अरे जर पक्ष सोडून भाजपामध्ये गेले असते तर ते पहिल्यांदा मंत्री झाले असते, पण तो मोह शिरीष नाईकांना झाला नाही, कारण त्यांच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. आता घड्याळ चिन्हावरती जे उभे आहेत, मला अजूनही आठवतं 2014 मध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीचा अहवाल येत होता की माणिकराव दादा निवडणूक हलतील, पण काँग्रेस पक्षाने सांगितलं नाही, आम्ही 9 वेळा त्यांना खासदार बनवलेला आहे आणि 10व्यांदा जर ते खासदार बनले तर त्यांचा भारतामध्ये रेकॉर्ड होईल आणि म्हणून जे होईल ते, पण आम्ही माणिकराव दादांनाच तिकीट देऊ. आणि माणिकराव दादाचा मुलगा गद्दारी करतो, काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जातो. ही गद्दारी हा नवापूर तालुका खपवून घेणार नाही, हे आपण लक्षामध्ये ठेवा. कारण या नवापूर तालुक्यामध्ये आम्हाला माहिती आहे अजून एक दुसरं पाद आलेलं आहे. केव्हा येतात ते? निवडणुका आल्या का बरोबर 1 वर्ष आधी येतात. शरद गावित ते तर आता म्हणावं पुतणीला संपवला, आता तुझा चान्स आहे, काळजी करू नको. आणि हा नवापूर तालुका 65,000चा लीड देतो. तो जेव्हा खासदारकीला 65,000चा लीड देतो, अरे आम्ही अजून विसरलो नाही. तुम्ही डिलिस्टिंग करून आदिवासींमध्ये भेदभाव करत होते, ख्रिश्चन हिंदू मुस्लिम असा आदिवासींमध्ये भेद करत होते आणि तुम्ही आदिवासींना वनवासी म्हणणाऱ्यांच्या बाजूने आहेत. आणि हा शिरीष नाईक मूळ निवासी आदिवासी म्हणजे मालक या धरतीचे म्हणणाऱ्या राहुल गांधींचा शिष्य, राहुल गांधींचा हे आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून शरद गावित इथं मला कळलं प्रत्येक घरामध्ये मला 4 म्हशीन 4 गायी दिल्या, खरंय का? मला बी दुधाचा चांगला चहा पाजा बर का. कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आमच्या अक्कलकुया तालुक्यामध्ये होरापळी नावाच्या गावाला मी गेली होती आणि त्या गावामध्ये हे असंच चाललं होतं, गाई वासरू वाटणं. आणि त्या गाई वासरू वाटण्याच्या इथे गेल्यानंतर मी तिथं जरा बघितलं, आमच्या कार्यकर्त्यांना जरा, मी तिथं उभी होती म्हणून जरा राग आला. त्यांनी काय केलं, माझी गाडी 3 किलोमीटर पुढे पाठवली आणि म्हणे ताई आमच्या बरोबर पायी चल. मग पायी चालायला लागली त्यांच्याबरोबर. तर एक वासरू आणि एक गाय त्यांनी एकाला भेट दिली होती. मग मी बघत होती वासरू इकडे पळतंय आणि गाय इकडे पळते. मी त्यांना म्हटलं का रे, नवीन जनावर घेतलं तर गाय आणि वासरू एकमेकाला बिलगतं, बरोबर आहे का नाही? ज्यांनी कोणी शेतकरी आपण सगळे, आपल्याला माहिती आहे गाय वासरू एकमेकाला बिलगतं. एक गाय चालली पूर्वेला आणि वासरू चाललं पश्चिमेला, कस काय बाबा? ते म्हणे ताई ती बाकड गाय आहे आणि वासरू दुसऱ्याच कोणाचं तरी आणलेलं आहे. त्यामुळे शरद गावीची बी परिस्थिती तशीच आहे. नंदुरबारला भाकड होऊन जातो म्हणून कुठं इथं येऊन तो वासरू बनून पाहतो, पण अरे आम्ही बनू देणार नाही. कारण इथले लोक वासरात लंगडी गाय मानत नाहीत. इथले लोक लढणारे लोक आहेत, ताकदीचे लोक आहेत. आणि म्हणून तुझं शरद गावित, तुझा बिडारा आणि तुझं परत सगळं आम्ही नंदुरबारला देऊन देणार आहेत आम्हाला. कारण माहिती आहे तुम्ही काय काय करतात. तुम्ही टक्केवारी खातात, अर्धे आम्ही अर्धे तुम्ही करतात आणि सगळंच तुम्हाला घरामध्ये पाहिजे. तुझ्या पोरी जिल्हा परिषद सदस्य, तुला पुन्हा आमदार व्हायचं, तुझ्या भावाला एक मंत्री व्हायचं, हे बरं धंदे आहेत तुमचे. हे धंदे नवापूरचे लोक चालू देणार नाहीत, हेच आम्ही ठरवलेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, घड्याळ चिन्ह. आता अजितदादा येणार आहे 16 तारखेला. सगळ्या बहिणींना, अंगणवाडीच्या बायकांना सांगतात गुलाबी साड्या घालून नका येऊ. स्वतः गुलाबी कोट घालतो आणि त्यांना सांगतो गुलाबी साड्या, कारण गुलाबी साड्या घातल्या का अंगणवाडीवाले बाया दिसतील. पण सगळ्या अंगणवाडीच्या बहिणींना सांगा, अरे बहिणींनो तुम्ही 2 महिने आंदोलन केलं, आझाद मैदानावरती बसल्या आणि तुमच्यावरती पोलीस सोडले, पाण्याचे फवारे मारले आणि 2 महिन्याचा पगार तुम्हाला दिला नाही. या अजित पवारच्या लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही भिलून जाऊ नका. सगळ्या अंगणवाडी आशा वर्करच यांचा कार्यक्रम करतील, हे तुम्ही लिहून घ्या. आणि म्हणून अजून एक सांगणार आहे या बहिणींना, बहिणींनो 1500 रुपये तू सांगेल 16 तारखेला, मी तुम्हाला 1500 रुपये देतो. बारामतीच्या लोकांनी तर त्याच्या बायकोला सांगितलं, बाई काकाच्या विरोधामध्ये उभा राहणाऱ्या सुनेला
आमच्याकडे माफी नाही. आणि म्हणून त्याच्या बायकोला घरी बसवलं बारामतीतल्या लोकांनी. आता अजित पवार इथं आल्यानंतर सांगतील 1500 रुपये आम्ही दिले. 450 कोटी रुपये त्या 1500 रुपयांवरती जाहिरात करायला केले अजितदादाने. पण ते 1500 रुपये बहिणींनो तुम्हाला देतात ते, त्याच्या काय बापाच्या खिशात देत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आम्ही काड्यापेटी खरेदी करतो, आम्ही साखर खरेदी करतो, आम्ही कोणती गोष्ट खरेदी करतो त्याच्या टॅक्स भरतो आणि त्या टॅक्स मधून पैसे येतात. ही ताई आलेली आहे. तेलंगणामध्ये आम्ही 2500 रुपये देतो, कर्नाटकामध्ये आम्ही 2000 रुपये देतो, एसटी फुकट देतो. कारण आणि तरी सुद्धा आम्ही राज्यावरती कर्ज करत नाही. कारण काँग्रेसला समजतं तिजोरी कशी भरायची आणि कशी जनतेपर्यंत पोहोचवायची. पण तुम्ही 8 लाख रुपयाचं कर्ज केलं, 8 लाख कोटी रुपयाचं कर्ज केलेलं आहे. आणि म्हणून बहिणींनो मी तुम्हाला सांगते, गावागावात जाऊन सांगा की अरे आपलं काँग्रेसचं सरकार आलं, इंदिरा माईचं सरकार आलं तर आपल्याला 2000 रुपये मिळतील, पण आदिवासींचं बजेट कापून मिळणार नाही. विजय गावित बजेटाच्या मध्ये तोंड उघडायला तयार नव्हता. आमचे 11,000 कोटी रुपये खाऊन गेले तुम्ही, आणि तरी सुद्धा एकही गोष्ट तुम्ही तोंड उघडलं नाही. तेच पैसे आम्हाला देता म्हणजे आमचाच खाऊन आम्हालाच दाऊ हा धंदा चालणार नाही, हे आपल्याला सांगावं लागणार. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आजही गायकवाड समितीचा अहवाल आहे विजय गावितांच्या डोक्यावर. आणि म्हणून विजय गावितांना बीजेपी मध्ये जावं लागलं. काय आहे गायकवाड समितीचा अहवाल? या समितीमध्ये तुम्ही गायी खाऊन गेले, तुम्ही मेंढ्या खाऊन गेल्या, तुम्ही बकऱ्या खाऊन गेले, भांडे बी खाऊन गेले, साडे बी खाऊन गेले, आमचं इंजिन बी खाऊन गेले, माती खाल्ली नाही एवढं नशीब समजा, माती बी खाऊन गेले असते जर ती विकता आली तर. हे धंदे आहेत. आणि म्हणून आपण हे लक्षामध्ये ठेवलं पाहिजे, ही लढाई नवापूरची नाही, ही लढाई आदिवासींच्या हक्काची लढाई आहे. ही लढाई या महाराष्ट्रामध्ये जर आदिवासींचं राज्य टिकवायचं असेल, त्यांचं संरक्षण टिकवायचं असेल, आरक्षण टिकवायचं असेल तर त्याची लढाई आहे. आपल्याला एक लक्षात ठेवायचं, एका बाजूला शरद गावितला माज आहे आपल्या योजनांचा. अरे बाबा माज आम्ही चालू देणार नाही. दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, ह्या एकनाथ शिंदेनं, अजित पवारनं आणि देवेंद्र फडणवीसनं काय केलं. आता जरा या 3 जणांना ठोकण्यामध्ये बाकीचा सगळ्या काँग्रेसचा इतिहासच सांगितला, पण सांगेल काळजी करू नका. मी बोलायलाच उभी राहिली आणि मी आलीच त्याच्या करताय, बरोबर का नाही? थोडं ऑपरेशन तर करू द्या, नाही तर कसं होत. त्यांचं ऑपरेशन करून मग काँग्रेसने काय काय केलं सांगू. जरा त्यांचं होऊन जाऊ दे की पहिल्यांदा, बरोबर का नाही? नाही तर काय होतं, त्यांना बोललं नाही तर ते काय सांगतात, आमच्याकडून बघून मत द्या. अरे तुमच्याकडून बघून द्यायला तुम्ही काय ऐश्वर्या राय तुमच्याकडे बघून मत देऊ का? कशाला देऊ तुम्हाला मत तुमच्याकडे बघून? आम्ही आमचं कोणाचं सरकार येणार त्याच्याकडे बघून मत देणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून त्यांचं झालं. तुम्ही लक्षात ठेवा, हे 2 उमेदवार कोण आहे आणि यांना मत देणं म्हणजे आदिवासींच्या होणाऱ्या पापामध्ये वाटेकरी होणार. जो जो घड्याळाच्या चिन्हावरती, आणि त्या अपक्षाचं चिन्ह मला माहिती नाही, ते जे होईल चिन्ह त्याच्या बटन दाबेल तो डिलिस्टिंग मध्ये सहभागी आहे. जो जो बटन दाबेल तो वनवासी जो म्हणतोय त्याच्यामध्ये सहभागी आहे. जो जो बटन दाबेल तो आपल्या पोरांच्या हातच्या तोंडाच्या पेसामध्ये जी नौकर भरती होती, 1.25 लाख मुलांना नौकर भरती करायची होती, त्याला या देवेंद्र फसवणीस नावाच्या माणसानं, मला फडणवीस म्हणायची लाज वाटते, तो फसवणीस आहे. त्या देवेंद्र फसवणीस नावाच्या माणसानं ज्या पद्धतीने आमच्या तोंडाला पानं पुसले, हा अजित पवार अर्थमंत्री आहे, त्याने ज्या पद्धतीने आमच्या पोरांच्या तोंडाला पानं पुसली. तरुण मित्रांनो, अरे इथं काही सांगणार की असं झालं तसं झालं, विकास झाला नाही, ते झालं नाही, रस्ते झाले नाही, आले नाही. अरे होऊन जातील रस्ते, करून घेऊ आम्ही, पण आमचा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या पोरांना पेसा कायद्याच्या माध्यमातून तुम्ही फसवलं, त्यांना 2-2 वेळा मुंबईला पायी जावं लागलं. आणि म्हणून शपथ आहे तुम्हाला, पुढची पिढी जर आदिवासी म्हणून आणि आदिवासींचं संरक्षण म्हणून जर आपल्याला आणि संविधान म्हणून आरक्षण म्हणून जर घ्यायची असेल तर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये पंजाच्या चिन्हावरती बटन दाबलं पाहिजे. ही गोष्ट गावागावामध्ये सांगा. शिरीष दादा उभा नाही, स्वरूप सिंग नाईकांचा मुलगा उभा नाही,
तर ज्या स्वरूपसिंह नाईकाचा जीव या नवापूरमध्ये आहे तो प्रत्येक मतदार उभा आहे असं समजा आणि आजपासून प्रचार करा, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. भावांनो आणि बहिणींनो, आता सांगते काँग्रेस पक्षानं काय केलं. 26 जानेवारी 1950 ला या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान अर्पण केलं. राजपाल मुंडा नावाचा आदिवासी माणूस त्या संविधान सभेमध्ये होते. त्याच बरोबरीनं त्या संविधान सभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्या संविधानामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आरक्षण जर कोणाला दिलं असेल तर ते आदिवासींना आरक्षण दिलं गेलं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ती काँग्रेस पक्षानं दिली. 1952 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू नावाच्या माणसानं आदिवासींच्या साठी पंचसूत्री आणली. आणि काय पंचसूत्री? पेसा कायदा जो जन्माला आला तो पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी पंचसूत्री दिली. त्यांनी म्हटलं मुंबई दिल्लीत कोणाचंही सरकार पण आमच्या गावात आदिवासी सरकार हा नारा पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. या देशामध्ये इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला आणि सगळ्यात महत्वाचं UPA 1 मध्ये सोनिया गांधी नावाच्या बाईनं सर्वांना एकत्र केलं आणि या देशामधल्या आदिवासींना कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचा नारा इंदिरा गांधींनी दिला होता. त्याच्या पुढे जाऊन सोनिया गांधींनी या भारतामधल्या आदिवासींवरती ऐतिहासिक अन्याय झालेला आहे आणि तो दूर करण्यासाठी वन हक्क कायदा आणला. आणि म्हणून नवापूर तालुक्यामध्ये जेवढे काही नंदुरबार मध्ये जेवढे काही वन जमीन धारक आहेत 55,000 वन जमीन धारकांना याचा लाभ मिळणार आहे. हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि म्हणून कोणी आयरा गैरा नथू कैरा तुम्हाला येईल आणि आम्हीच तुम्हाला जमीन दिले सांगेल तेव्हा त्याला सांगा, अरे UP 1 मध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये जी समिती बनली त्या समितीनं वन हक्क कायदा आणला आणि मनमोहन सिंग नावाच्या माणसानं तो कायदा पास केला. तो कायदा काँग्रेसनं केलेला आहे. हे ठणकावून गावागावामध्ये सांगा. हे लक्षात ठेवा. काँग्रेसवाल्यांची अडचण काय होते, मी 8 महिन्यापूर्वी आली पक्षामध्ये. हे काय करतं माहिती का? करतात पण म्हणजे आमच्याकडे असं म्हटलं जातं बोलणाऱ्याचे लाल ज्वारी बी विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे गहू बी राहून जातात. यांची गहू बी राहून जातात आणि नरेंद्र मोदीची लाल बाजरी बी विकली जाते कारण तो भरपूर बोलतो. आता आम्ही आलोय बोलायला, घाबरू नका. तुम्हाला नाही बोलतायत, आम्ही बोलू तुमच्या बाजूने काय बोलायचं ते. आणि म्हणून हा कायदा आणला भावांनो आणि बहिणींनो. कोणी रोखला? आजही मला आठवतं 2014 ला नरेंद्र मोदी सत्तेवर आला. एप्रिल महिन्यामध्ये सत्तेवर आले आणि मे महिन्यामध्ये पहिला त्यांनी कॅबिनेटची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये सांगितलं आता वन हक्क कायदा बंद करा. आम्ही सर्व दिल्लीला धाव घेतली. दिल्लीला गेलो आणि नरेंद्र मोदीला सांगितलं सगळ्यांचा नाद करायचा, आदिवासीचा नाद केला ना अख्खं घुसून मंत्रालयामधून तुला बाहेर काढू, तू आमच्या नादी नाही लागायचं, बाकी कोणाला काहीच. असं केल्यामुळे तो कायद्याचं हे थांबलं. तुम्ही हे लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून हे आदिवासींच्या विरोधी सरकार आहे. अख्खं जंगल टाटा बिर्लाला नव्हे तर अदानीला विकण्यासाठी काढलं होतं. आणि म्हणून त्यानं कायद्यामध्ये दुरुस्ती केली होती आणि सांगितलं होतं की गावातलं एखादं झाड जरी तुटलं तरी त्या गावातल्या लोकांचे वनपट्टे काढून घ्यायचे. अरे 2014 पासून आपल्याला एकही सातबारा मिळाला नाही. पण 29 सप्टेंबर 2009 ला ह्याच नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहाद्या जवळच्या गावामध्ये मनमोहन सिंग सोनिया गांधी आल्या आणि रामपूर गावाला पहिला सातबारा दिला. त्याच्यानंतर सातबारा मिळाला नाही. जा जरा त्या विजय गावितच्या घरी त्या शरद गावितलाच पकडा आणि विचारा आम्हाला अजून सातबारा का मिळाला नाही. कारण यांना द्यायचा नाहीये, तुमच्याकडून काढून घ्यायचे जंगल. आणि म्हणून यांच्या षडयंत्राला बळी पडू नका. त्या मी ऐकलं राजस्थानच्या मंत्र्यांनी सांगितलं की GST तुम्हाला खतांवर GST, तुमच्या बियाण्यांवर GST. एवढंच नव्हे, हॉटेलमध्ये जेवायला गेले तरी तो नरेंद्र मोदी 18 रुपये काढून घेतो जर 100 रुपयाचं बिल झालं तर, कारण 18% GST त्याच्यावर. ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवली पाहिजे. भावांनो आणि बहिणींनो, हे सगळेजण हा फसवणूक, हा गिरीश महाजन, हे सगळेजण आंदोलन करायचे. 2012 ला उपोषणाला बसले होते. म्हणे कापसाला 10,000 भाव द्या, म्हणे सोयाबीनला 9,000 भाव द्या. कधी? 2012 ला. आज किती आहे? 2024. सोयाबीनचा भाव काय? 3,500. आणि सोयाबीनच्या तेलाचा भाव काय? 140 रुपये. बहिणींनो, तुम्हाला लाडकं केलं
पण मेवण्यांना सगळ्यांना दोडकं करून टाकलं त्याने, कारण त्यांच्या खिशातलं सगळं काढून घेतलं. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून महागाई किती वाढली हे लक्षामध्ये ठेवा. आणि शेतकऱ्याला तर फार ठेंगात दाखवला. काय केलं त्याने? अदानी ज्या देशामध्ये सोयाबीन पिकवतो तिथून सोयाबीन पेंड आणि सोयाबीन तेल आयात केलं आणि तुमचा सोयाबीनचा भाव पाडला. असा हा नरेंद्र मोदी आणि किसान विरोधी अशी घोषणा द्यायचो आम्ही. तो किसान विरोधी ही गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आणि म्हणून आता तुम्हाला 3800, 400, 4000 रुपये भाव देतात आणि तेव्हा मात्र म्हणत होते जेव्हा 9000 भाव होता. हा फरक तुम्ही लक्षामध्ये घेतला पाहिजे. हा भेदभाव तुम्ही लक्षामध्ये घेतला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र धर्म तुम्हाला राखायचा असेल तर त्या महाराष्ट्र धर्मामध्ये तुम्ही कदापि गद्दारांच्या बाजूने जाणार नाहीत. तुम्ही शपथ घ्याल. अरे तुम्ही काय सांगतात, बाळासाहेब ठाकरे नावाचा माणूस कसा महाराष्ट्र धर्म पाळायचा. आमच्या काँग्रेसच्या नेत्या प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपती पदासाठी उभ्या होत्या तेव्हा बाळासाहेब ठाकरेने सांगितलं मी युतीला मतदान करणार नाही, मी महाराष्ट्राच्या माझ्या बहिणीला मतदान करेल आणि तिला राष्ट्रपती केलं. याला म्हणतात महाराष्ट्र धर्म. तुम्ही सुरत मार्गे गुवाहाटी गेले, 50-50 खोके घेतले. आपले शेजारी मंजुळाबाई बी आहेत, खोक्यांच्या जीवावर मजा मारतायत. असे जे खोके घेतले आणि भरत पावलं निवडून द्या, पुन्हा आले खोके, मग तर बोके खोके सगळेच एकत्र येऊन जातील. हे गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आणि म्हणून आपण गद्दारांच्या मागे जाणार नाही, आपण खुद्दारांच्या बरोबर राहू. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराष्ट्राचा धर्म आपण सगळेजण पाळूया. आणि या महाराष्ट्रामध्ये महायुगाडीचं सरकार येणार आहे आणि शिरीष दादाचा हात तुम्ही बळकट कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करते. आणि शेवटी एवढंच सांगते, बहुत हो गई महंगाई की मार, बहुत हो गई महंगाई की बार, आपकी बार नहीं चाहिए शिंदे फडणवीस अजित पवार की सरकार. शिंदे फडणवीस अजित पवार की सरकार ती तुम्ही आणणार नाहीत आणि शरद गावितला तर अजिबात भुलणार नाहीत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कारण हे सगळं जे जे मिळतं आपल्याला, गाय म्हैस कांदे काय भांडे कुंडे सगळे मिळतात ना, कोणाच्या बापाचे मिळत नाही. संविधानामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आदिवासींचं बजेट आहे आणि कोणी मंत्री झालं तरी सुद्धा आपला बजेट कोणाचा बाप काढून घेऊ शकत नाही. आणि त्याने काढला तर आपण चालत गेलो तर त्यांना चीना आराम करून टाकू. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. आणि म्हणून शिरीष दादाला विधानसभेत पाठवा. एक बुलंद आवाज आपण सगळेजण पाठवूया. आणि काही 5 वर्ष झाले का माणूस जुनं होऊन जातं, त्यामुळे थोडेफार काही इकडे 19-20 राहून जातं. पण पोरग्याचं 19-20 राहिलं, भावाचं 19-20 राहिलं, आपल्या लेकराचं 19-20 राहिलं तर आपल्यालाच दुरुस्त करून घ्यायचं असतं. ते आपण दुरुस्त करू. आणि 23 तारखेनंतर मग काय शिरीष दादाचे कान उपटायचे ते उपटू, पण आता मात्र आमदार बनवू. एवढं तुम्ही करा. कारण ते नाही केलं तर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला. छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे नव्हते. तुम्ही जर तिकडे रायगडला गेले तिथला आदिवासी सांगेल की मी शरद पवारांबरोबर माझा परिवार शिवाजी महाराजांच्या बरोबर लढला, असं सांगणारे लोक तिथे आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्यांचा अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. 20 तारखेला पंजाचं बटन इतक्या जोरात दाबायचं आहे की त्या निवडणूक अधिकाऱ्याला म्हणावं लागेल अरे बापरे बापरे मशीन बंद पडेल, पण आपलं मात्र बंद पडलं पण नाही पाहिजे. हे आपण करूया आणि विकास आणूया. एवढंच सांगते आणि थांबते. धन्यवाद.